नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर आज आपण न्यू सेशन घेऊया। नवीन सेशन मध्ये आज आपण घेऊया 20 मार्चच्या काही इम्पॉर्टंट न्यूज। 20 मार्चच्या काही इम्पॉर्टंट न्यूज घेऊया। त्यातली पहिली न्यूज आहे की IFS ऑफिसर विनय कुमार यांना अपॉइंट केला आहे ॲज अ अँबॅसेडर ऑफ इंडिया टू रशिया म्हणून। बघूया तर विनय कुमार का कोण आहे? सीझन डिप्लोमेट आहे। त्यांनी काय केलेलं आहे, काही हॉटस्पॉट्स ज्या जागा आहे जसं की अफगाणिस्तान आणि म्यानमार, इथे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांची सर्व्हिस दिलेली आहे ॲज अ इंडियाज एन्वॉय म्हणून। तर आता त्यांना काय केलेलं आहे, अँबॅसेडर केलं आहे फॉर इंडिया टू रशियाचं। आणि ते काय आहे, 1992 बॅचचे ते 1992 बॅच इंडियन फॉरेन सर्व्हिस IFS चे काय आहे ते ऑफिसर आहे विनय कुमार, ज्यांना काय म्यानमार मध्ये त्यांनी 2021 मध्ये त्यांनी म्यानमार मध्ये सर्व्हिस दिली होती ॲज अ अँबॅसेडर टू म्यानमार। नेक्स्ट जे आहे आता सध्या मध्ये जे कोण आहे अँबॅसेडर टू रशिया आहे, कोण? पवन कपूर यांना ते रिप्लेस करणार आहेत। आणि जे पवन कपूर आहेत ते काय त्यांना कशामध्ये अपॉइंटमेंट भेटली आहे? न्यू सेक्रेटरी इन द एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री इन रशिया। तर आता ते काय झाले आहे, न्यू सेक्रेटरी जे की एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री इन रशिया मध्ये ते झालेले आहे। कोण? पवन कपूर, ज्यांना कोण रिप्लेस करणार आहे? विनय कुमार आहे रिप्लेस करणार आहेत। जे कुमार आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे IIT खरगपूर मधून, आणि त्यांनी 2018 ते 20 इथे कुठे सर्व्हिस दिलेली आहे? इंडियाज एन्वॉय म्हणून काबूलमध्ये त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे, इंडियाज एन्वॉय म्हणून। तर ही झाली पूर्ण न्यूज कोणाबद्दल? विनय कुमार बद्दल, ज्यांना काय अपॉइंट केलेलं आहे ॲज अ अँबॅसेडर ऑफ इंडिया टू रशिया। चला तर नेक्स्ट न्यूज बघूया आता। नेक्स्ट न्यूज जी आहे की अखिल, अनिश आणि नीरज यांनी काय केलेलं आहे, शाईन केलेलं आहे। आणि किती 6 मेडल्स जे आहे, 6 मेडल्स त्यांनी जिंकलेले आहे। कुठे? पोलिश ग्रँड प्रिक्स मध्ये। बघूया आता तर अखिल शेरन, अनिश बंदवाला आणि नीरज कुमार यांनी काय केलेलं आहे, इंडियन शूटर्स जे आहे हे तिघं पण कोण आहे? इंडियन शूटर्स आहे। यांना 6 मेडल्स मिळालेले आहे, इन्क्लुडिंग काय? 2 गोल्ड मेडल्स। कुठे? पॉलिश ग्रँड प्रिक्स मध्ये। शरणनी काय केलेलं आहे, एक रेकॉर्ड सेट केलेला आहे, वर्ल्ड रेकॉर्ड, जे की मेन्स 50 मीटर रायफल 3P मॅच मध्ये त्यांनी एक वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलेला आहे आणि त्यांना काय गोल्ड मिळालेला आहे, क्लिंच्ड गोल्ड मेडल इन मेन्स 25 मीटर रॅपिड फायर पिस्टन इव्हेंट मध्ये। ओके, नेक्स्ट जे आहे अनिश, त्यांनी काय केलेलं आहे, जे इंडियाची स्ट्रिक आहे ते कंटिन्यू मध्ये ठेवलेली आहे आणि मेन्स 25 मीटर रॅपिड फायर पिस्टन मध्ये त्यांना गोल्ड मिळालेला आहे, जे की कुठे झालेलं होतं? जोसेफ झॅपेटझी ग्रँड प्रिक्स मध्ये। या इव्हेंट मध्ये त्यांना काय गोल्ड मिळालेला आहे आणि इंडियाची विनिंग स्ट्रिक जी आहे त्यांनी कंटिन्यू ठेवलेली आहे। नेक्स्ट जे आहे ते नेव्ही शूटर आहे, कोण? नीरज कुमार, त्यांनी पण एक इम्प्रेसिव्ह काम केलेलं आहे आणि इम्प्रेस झालेलं आहे। त्यांनी काय जिंकलेलं आहे? 2 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे। कशामध्ये? मेन्स 3P मॅच मध्ये। आणि ओनली इंडियन आहे ते ज्यांना काय 2 मेडल मिळालेले आहे त्याच इव्हेंट मध्ये। 2 मेडल एकाच इव्हेंट मध्ये त्यांना मिळालेले आहे, ते ओनली इंडियन आहे। कोण? नीरज कुमार, जे की कोण आहे? नेव्ही शूटर आहे। ओके, आता हे झाले मेन्स बद्दल। आता वुमेन्स बद्दल बघूया तर श्रियंका सादांगी आणि अशी चोक्से त्यांनी पण काय केलेलं आहे, इंडियासाठी काही मेडल ऍड केलेले आहे। तर श्रियंका सादांगी यांना काय मिळालेलं आहे? ब्रॉन्झ मेडल, आणि अशी चोक्सी यांना मिळालेलं आहे सिल्वर मेडल। कशामध्ये? वुमेन्स 3P इव्हेंट मध्ये, ग्रँड प्रिक्स। ओके, तर असे टोटल किती झाले? 6 मेडल्स जे आहे ते मिळालेले आहे इंडियाला, इंडियन शूटर्सला। नेक्स्ट न्यूज बघूया आता। नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे ग्रेट ब्रिटनची जी फिमेल ऑलिम्पियन आहे, जिचं नाव आहे डेम लॉरेन केनी।
यांनी काय केलेली आहे, त्यांची रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे. कशामध्ये? सायकलिंग मधून. अनाउन्स्ड हर रिटायरमेंट फॉर सायकलिंग. त्या 31 वर्षाच्या आहे आणि त्यांनी कधी घेतलं हे डिसिजन? जस्ट बिफोर ऑलिम्पिक. म्हणजे आता जे ऑलिम्पिक होणार आहे पॅरिसमध्ये, ओके, आता जे ऑलिम्पिक गेम्स होणार आहे पॅरिसमध्ये, तर त्या गेम्सच्या आधीच त्यांनी त्यांची रिटायरमेंट जी आहे ती अनाऊन्स केलेली आहे. म्हणजे आता जे ऑलिम्पिक होईल त्यामध्ये त्यांना अपॉर्च्युनिटी नाही राहणार कोणते पण मेडल्स जिंकण्याची. तर त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये टोटल पाच जे आहे ते गोल्ड मेडल मिळवलेले आहे. आणि ह्या ज्या स्टार आहे कोण? डेम लॉरा केनी. तर ते फॉर्मर सायकलिस्ट जॅसनच्या कोण आहे? वाईफ आहे. त्यांना 2 गोल्ड मेडल मिळाले होते. 2 गोल्ड मेडल 2012 मध्ये, आणखी 2 गोल्ड मेडल मिळाले 2016 मध्ये, आणखी नेक्स्ट गोल्ड आणि एक सिल्वर मिळालं टोकियो गेम्स मध्ये. तर हे झालं कोणाबद्दल? जे ग्रेट ब्रिटनच्या ज्या सायकलिस्ट आहे कोण? डेम. त्यांनी काय केलेलं आहे? त्यांचं रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं आहे गेम्स मधून. तर आता बघूया इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी बद्दल काही जे आहे इम्पॉर्टंट. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे जे आहे हेडक्वार्टर ते आहे लॉझेन, स्वित्झर्लंड मध्ये. प्रेसिडेंट कोण आहे? थॉमस बॅच. फाउंड कधी झाली होती? 23 जून 1894. आणि डायरेक्टर जनरल कोण आहे? क्रिस्टोफी डी केपर. हे आहे डायरेक्टर जनरल कशाचे? इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे. ओके, ही झाली न्यूज. आता नेक्स्ट न्यूज घेऊया आपण. तर नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे अरुण तन्वरची. तर अरुण तन्वर जे आहे त्यांना काय मिळालेलं आहे? गोल्ड मेडल मिळालेलं आहे. एशियन पॅरा टायकोंडो क्वालिफाय झालेल्या आहेत त्या. ओके, बघूया. तर ज्या इंडियन पॅरा टायकोंडो प्लेयर आहे कोण? अरुणा तन्वर. त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी 2024चं जे पॅराऑलिम्पिक गेम्स होणार आहे त्यांच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? त्यांची जागा त्यांनी स्पॉट हे केलेलं आहे. ओके, तर कशामुळे त्यांचा स्पॉट तिथे फिक्स झाला? तर त्यांनी जे आहे जे क्वालिफाईंग जे टुर्नामेंट होती एशियन पॅरा टायकोंडो क्वालिफाईंग टुर्नामेंट, त्याच्यामध्ये त्यांनी 47 kg वुमेन्स 47 kg कॅटेगरीमध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं. आणि त्यामुळेच त्यांना काय 2024 जे पॅराऑलिम्पिक गेम होणार आहे त्यामध्ये त्यांना पार्टिसिपेट करण्याचं एक मौका मिळालेला आहे. ओके, तर हँगझो 2022च्या जे हँगझो मध्ये ब्रॉन्झ मेडलिस्ट होत्या त्या अरुणा. ओके, आणि त्या फर्स्ट इंडियन पॅरा टायकोंडो प्लेयर आहे ज्यांनी काय क्वालिफाय केलेलं आहे आणि पार्टिसिपेट केलेलं आहे. 2020 मध्ये जे टोकियोमध्ये पॅराऑलिम्पिक गेम्स झाले होते त्यामध्ये त्यांनी क्वालिफाय केलं आणि पार्टिसिपेट केलं होतं. आणि या फर्स्ट इंडियन कोण आहे? पॅराऑलिम्पिक प्लेयर आहे टायकोंडोच्या. ओके, नेक्स्ट आणखी त्या कारण पहिले तर त्यांनी केलंच आहे. ओके, पहिले तर त्यांनी केलंच आहे ऑलरेडी गेम्स मध्ये पार्टिसिपेट. आता सेकंड टाइम ते करणार आहे पॅराऑलिम्पिक गेम्स मध्ये पार्टिसिपेट, जे होणार आहे पॅरिस मध्ये. नेपाळ आणि इंडिया सोबतच जसं इंडिया पार्टिसिपेट करणार आहे, अरुणा तन्वर जे आहे ते इंडियाच्या त्या पार्टिसिपेट करणार आहे पॅराऑलिम्पिक गेम्स मध्ये. तसेच जे आहे नेपाळ आणि फिलिपिन्सचे पण आहे, ते पण तिथे पार्टिसिपेट करणार आहे पॅराऑलिम्पिक गेम मध्ये, जे होणार आहे 2024 म्हणजे आता पॅरिस मध्ये होणार आहे. तर नेपाळच्या कोण? पलेशा गोवर्धन करणार आहेत आणि फिलिपिन्सच्या नेपाळच्या कोण करणार आहे? पलेशा गोवर्धन. वुमेन्स कॅटेगरी 57 मधून त्या करणार आहे पार्टिसिपेट. आणि फिलिपिन्सच्या कोण? एलेन गनापिन या करणार आहे. हे करणार आहे मेन्स 80 kg कॅटेगरी मधून पार्टिसिपेट करणार आहे. नेपाळच्या करणार आहे वुमेन्स कॅटेगरी मधून आणि जे फिलिपिन्सचे करणार आहे ते मेन्स कॅटेगरी मधून करणार आहे. ही झाली न्यूज इंडियन पॅरा टायकोंडो कॉम्पिटिशन बद्दल. म्हणजे त्या ज्या आहे अरुणा तन्वर त्या पार्टिसिपेट करणार आहे कशामध्ये? 2024च्या पॅराऑलिम्पिक गेम्स मध्ये जे होणार आहे पॅरिस मध्ये. तर बघूया आता नेक्स्ट न्यूज बघूया आता.
नेक्स्ट न्यूज जी आहे ती चायनाचे लिंग झांगजुंग आहे, त्यांनी काय केलेलं आहे, मेन्स 500 मीटर टायटल त्यांनी मिळवलेलं आहे ISU वर्ल्ड शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये, आणि त्यांनी काय 7th गोल्ड मिळवलेला आहे त्या टुर्नामेंट मध्ये, बॅगिंग हिज 7th गोल्ड ऍट द टुर्नामेंट. आणि ही जे त्यांनी ते गेम जो आहे जो स्केटिंगचा तो किती याच्यामध्ये फिनिश केला, तो 41.592 सेकंड्स मध्ये त्यांनी तो ऑलिम्पिक चॅम्पियन जो आहे तो फिनिश केला. आणि जे नेक्स्ट सेकंड जे आले ते तर फर्स्ट आल्या, जे चायनाचे जो लिंग शियांग जे आहे ते आले फर्स्ट, आणि सेकंड जे आले ते काझाकिस्तानचे डेनिस निकिशा जे आहे ते सेकंड आले. ओके, मेन आहे. आणि जे ब्रॉन्झ मेडल आहे ते कोणाला मिळालं, कॅनडाच्या जॉर्डन पेरी गिलला ब्रॉन्झ मेडल मिळालं. फर्स्ट आले चायना, सेकंड काझाकिस्तान आणि थर्ड कॅनडा. आता ओके, ही झाली न्यूज कशाची, जे स्केटिंग चॅम्पियनशिप झालं त्याबद्दलची न्यूज झाली. नेक्स्ट बघूया आता. तर नेक्स्ट जी आहे ते इंडोनेशियाने सिक्युअर केलं मेन्स सिंगल टायटल, जे की झालं ऍट ऑल इंडिया ओपन मध्ये. तर कोण आहे ते ज्यांना मिळालेलं आहे, जॉनाथन क्रिस्टी, ज्यांनी त्यांच्याच फ्रेंडला त्यांनी डिफीट केलं आणि काय जिंकले, ते काय बॅडमिंटन ऑल इंग्लंड ओपन, जे की झालं बिर्मिंगहम मध्ये झालं. ओके, बिर्मिंगहम मध्ये झालं, जे की काय झालं, बॅडमिंटन ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट जी झाली त्यामध्ये जॉनाथन क्रिस्टीन यांनी डिफीट केलं त्यांच्याच फ्रेंडला अँथनी गिंटिंगला, आणि त्यांनी काय केलं, टायटल मेन्स सिंगल टायटल जे आहे ते त्यांनी मिळवलेलं आहे. आणि जे हे ऑल इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप आहे हे काय वर्ल्ड ओल्डेस्ट बॅडमिंटन टुर्नामेंट आहे, जे की अॅन्युअली होत असतं. काय वर्ल्ड ओल्डेस्ट बॅडमिंटन चॅम्पियनशिप जे आहे ते अॅन्युअली होत असतं आणि ओल्डेस्ट आहे. पण 2 इन्स्टन्सेस मध्ये त्यांनी काय केलं, हॉल्ट घेतलं होतं. तर 2 इन्स्टन्सेस मध्ये जे आहे ते टुर्नामेंट जे आहे ते झाली नाही. ते कधी नाही झाली, जेव्हा वर्ल्ड वॉर वन झालेलं होतं. कधी 1915 to 1919 मध्ये झालं होतं वर्ल्ड वॉर वन, तेव्हा घेण्यात नाही आलं ही टुर्नामेंट. आणि 1940 to 1946 मध्ये नाही घेण्यात आलं, तेव्हा काय झालं होतं, वर्ल्ड वॉर 2 झालेलं होतं, म्हणून तेव्हा हॉल्ट घेतलेला होता या टुर्नामेंटनी. आता बघूया ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप बद्दल काय. तर फाउंड कधी झालं होतं, ते 1899 मध्ये फाउंड झालेलं होतं, आणि लोकेशन कुठे आहे, बिर्मिंगहम इंग्लंड मध्ये. म्हणजे आता जे लोकेशन आहे ते बिर्मिंगहम मध्ये आहे, तसं तर ते इंग्लंड मध्येच होत असते, पण लोकेशन सध्याची जी आहे ती या वर्षीची ती आहे बिर्मिंगहम मध्ये झालेलं होतं ते टुर्नामेंट. आणि करंट जे चॅम्पियन्स आहे 2024 जे चॅम्पियन्स आहे ते कोण कोण आहे बघूया. मेन सिंगल मध्ये कोण जिंकले, जॉनाथन क्रिस्टी. वुमेन सिंगल कॅरोलिना मॅरी. मेन्स डबल फजर अल्फिया अँड मोहम्मद रियान अर्दियांतो. ओके, वुमेन्स डबल कोण जिंकले, बेकहाना ली सोही. मिक्स चॅम्पियनशिप कोण जिंकलं, झेंग सिवी हुआंग याक्योंग. आणि जे प्राइज मनी आहे ते प्राइज मनी आहे टोटल 13 लाख US$. 13 लाख US$ ही प्राइज मनी आहे, जी कोणाला मिळेल, जॉनाथन क्रिस्टीला मिळेल. ही झाली न्यूज ऑल इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपची. आता बघूया आपण नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट जी न्यूज आहे ती एक्सरसाइज बद्दलची आहे, म्हणजे युद्ध अभ्यास बद्दलची आहे. तर युद्ध अभ्यास कोणाकोणाच्या पार्टनरशिप मध्ये आहे हा, तर हा आहे इंडिया आणि US चा जो आहे ती ही एक्सरसाइज आहे, जिचं नाव काय आहे, टायगर ट्रम्प. आणि 2024 मध्ये होत आहे, म्हणून टायगर ट्रम्प 24 ही आहे एक्सरसाइज, जी शेड्यूल झालेली आहे 18 to 31 मार्च पर्यंत राहणार आहे. 18 तारखेपासून ते 31 मार्च पर्यंत ही एक्सरसाइज जी आहे ती पार पडणार आहे. कुठे, ईस्टर्न सी बोर्डवर. तर ही जी आहे ही
काय आहे, बायलॅटरल तर आहे. बायलॅटरल म्हणजे दोन देशामध्ये आहे, इंडिया आणि युएस मध्ये आहे, म्हणून बायलॅटरल आहे. आणि ट्राय सर्व्हिस काय आहे, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ HADR एक्सरसाइज आहे बिटवीन टू कंट्री, बोथ कंट्रीज युएस अँड इंडिया. तर यामध्ये इंडियाचे जे आहे ते कोण कोण पार्टिसिपेट करणार आहे, इंडियन नेव्हीज एअरक्राफ्ट जे आहे ते पार्टिसिपेट करणार आहे, इंडियन आर्मी पर्सनल आणि व्हेकल्स, इंडियन एअरफोर्स एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्स विथ रॅपिड ऍक्शन मेडिकल टीम. तर हे सगळे पार्टिसिपेट करणार आहे या एक्सरसाइज मध्ये. युएस चे कोण कोण पार्टिसिपेट करणार आहे आणि कोण रिप्रेझेंट करणार आहे एक्सरसाइज, युएस नेव्ही शिप्स विथ एम्बार्क ट्रूप्स, युएस मरीन कॉर्प्स आणि युएस आर्मी हे पार्टिसिपेट करणार आहे. इंडियाची इंडियन नेव्ही एअरक्राफ्ट, इंडियन आर्मी पर्सनल आणि व्हेकल, इंडियन एअरफोर्स एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर, त्याच्यासोबतच रॅपिड ऍक्शन मेडिकल टीम हे जे पार्टिसिपेट करणार आहे, आणि युएस नेव्ही शिप, युएस मरीन कॉर्प्स आणि युएस आर्मी हे पार्टिसिपेट करणार आहे. तर यांचा एम काय आहे, यांचा एम आहे की इंटरऑपरेबिलिटी काय करणे, डेव्हलप करणे, आणि जे पण दोन कंट्रीज मध्ये इंटरऑपरेबिलिटी काय करणे, डेव्हलप करणे. कशासाठी, जे HADR ऑपरेशन्स आणि रिफाईन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहे ते कंडक्ट करण्यासाठी, आणि दोन कंट्रीज जे आहे त्यांच्यामधले रॅपिड आणि स्मूथ कोऑर्डिनेशन काय करणे, एनेबल करण्यासाठी ही एक्सरसाइज घेण्यात येत आहे. फर्स्ट जी आहे ती हार्बर फेज राहणार आहे. ती कधीपासून तर कधीपर्यंत शेड्यूल केलेली आहे, ती केलेली आहे 18 ते 25 मार्च पर्यंत ती शेड्यूल गेलेली आहे. आणि नंतर जी आहे ती काय होणार, जेव्हा हार्बर फेज कंप्लीट होणार त्याच्यानंतर स्टार्ट होणार सी फेज, म्हणजे 25च्या नंतर जी आहे 25 ते 31 काय राहणार, सी फेज राहणार. तर ही झाली न्यूज कशाबद्दल, जी की आहे एक्सरसाइज इंडिया आणि युएस मधली काय आहे, टायगर ट्रम्प 24, जी कुठे होत आहे, ईस्टर्न सीबोर्ड वर होत आहे 18 ते 31 मार्च पर्यंत. नेक्स्ट बघूया आता. ओके, न्यूज आपल्या ज्या आहे त्या एंड झालेल्या आहे. आता आजच्या न्यूज वरचे जे क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन्स घेऊया आपण. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे, एक सेकंड, चला तर फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज अँबॅसेडर ऑफ इंडिया टू रशिया. तर कोणाला अपॉइंट केलेला आहे ॲज अ अँबॅसेडर ऑफ इंडिया टू रशिया, तर केलेला आहे विनय कुमार यांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे की हाऊ मेनी मेडल्स वेअर क्लेंच्ड ॲट द पोलिश ग्रँड प्रिक्स 2024 बाय इंडियन शूटर्स. तर इंडियन शूटर्सनी जे पोलिश ग्रँड प्रिक्स जे झाला 2024 मध्ये, तर किती मेडल्स मिळवलेले आहे, टोटल 6 मेडल्स त्यांनी मिळवलेले आहे. नेक्स्ट, नेम ग्रेट ब्रिटन्स मोस्ट डेकोरेटेड फिमेल ऑलिम्पियन. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं आहे सायकलिंग मधून. त्यांचं नाव काय आहे, डेम लॉरा केनी हे त्यांचं नाव आहे. तर यांनी काय केलेलं आहे, त्यांचं रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं आहे सायकलिंग मधून. नेक्स्ट, नेम इंडियन पॅरा टायक्वांडो प्लेयर who secured काय अ स्पॉट इन द 2024 पॅरा ऑलिम्पिक गेम्स. त्यांनी स्पॉट सेक्युअर केला त्यांचा 2024 मध्ये होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिक गेम्स मध्ये, जे की होणाऱ्या पॅरिस मध्ये, आफ्टर क्लिंचिंग गोल्ड मेडल, म्हणजे त्यांना गोल्ड मेडल मिळालं वुमेन्स 47 kg कॅटेगरी मध्ये, जे एशियन पॅरा टायक्वांडो क्वालिफाईंग टुर्नामेंट होतं त्याच्यामध्ये, जे झालं होतं चायनामध्ये. तर कोण आहे त्या आहे अरुणा तन्वर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो, विथ चायनीज स्केटर. तर कोणते चायनीज स्केटर आहे ज्यांनी मेन्स 500 मीटर टायटर जे आहे क्लेम केलेलं आहे ISU वर्ल्ड शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये, आणि 7th गोल्ड काय बॅगिंग इज 7th गोल्ड ऍट द टुर्नामेंट, म्हणजे 7वं गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं आहे. त्यांचं नाव आहे लिन जियांगजू. लिन जियांगजू. ओके, तर त्यांना मिळालेलं आहे काय
7th गोल्ड मेडल टुर्नामेंट मध्ये. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु हॅज वॉन द ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024. मेन सिंगल कॅटेगरी मध्ये कोणाला ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हे मिळालेलं आहे? कोण जिंकलेला आहे? तर कोण जिंकलेला आहे? जॉनाथन क्रिस्टी. नेक्स्ट तर ओके, ब्लँक बायलॅटरल ट्राय सर्व्हिस जी एक्सरसाइज आहे, तर जे कोणाकोणामध्ये आहे? इंडिया आणि US मध्ये जे आहे, जी शेड्यूल झालेली आहे ईस्टर्न सी बोर्डवर फ्रॉम 18 to 31 मार्च. तर त्या एक्सरसाइजचं नाव काय आहे? त्या एक्सरसाइजचं नाव काय आहे? टायगर ट्रम 24. लक्षात ठेवा, 2024 मध्ये होत आहे ही एक्सरसाइज, म्हणून 24 आहे. ओके, टायगर ट्रम 24. तशी इंडिया आणि US मधली जी एक्सरसाइज आहे तिचं नाव आहे टायगर ट्रम. ओके, तर आजचे न्यूज आपल्या संपलेले आहेत. तुम्हाला सेशन आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, त्याला तुम्ही जॉईन करा, त्यावर अपडेट्स येत राहतात. थँक्यू.